संभाजीनगर में मंत्री संजय सिरसाट ने मराठा आरक्षण आंदोलन के प्रमुख नेता मनोज जरांगे पाटिल से मुलाकात की। इस दौरान उन्होंने जरांगे के स्वास्थ्य की जानकारी ली और मराठा आरक्षण से जुड़े विभिन्न मुद्दों पर चर्चा की। इस मुलाकात के बाद संजय सिरसाट ने मीडिया से बात की। जरांगे पाटलांचा उपोषणानंतर आज मी त्यांना भेटायला आलो। त्यांची तब्येतीची विचारपूस करणं हे माझं काम होतं, कर्तव्य होतं। त्यानुसार आज त्यांची मी भेट घेतली। भेटीमध्ये काही मुद्द्यावर आमची चर्चाही झाली। आरक्षण हा विषयच नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या विषयावर सुद्धा त्यांनी मला काही सूचना केल्यात। निश्चित त्याची अंमलबजावणी होणार आहे। आजच्या चर्चेमध्ये त्यांनी शिंदे समिती जी काही गठीत केली, त्यांना जी काही मुदतवाढ दिलेली, त्यांचं काम चालू झाल्याचं नसल्याचं त्यांनी मला निदर्शनास आणून दिलेलं आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हैदराबाद आणि दुसरं सातारा संस्थांचा गॅजेटवर जे काही नोटिफिकेशन काढणार होते ते आणखी काढलेलं नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं। हे सरकारच्या कार्य टाकण्याचं काम जरूर मी सोमवारी करेन। एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्यामुळे लाखो समाज बांधवांना कुणबींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, वितरित झालेले आहेत। त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळतो। पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या त्याचा अनुसरूनच आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे। निश्चित चांगली मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केलेली आहे। महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना हे दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे। त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे। त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती, त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना ते मानतोय, म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला आमचंही समर्थन आहे। महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो, हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत, परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे।